नमस्कार, मी सुवर्णा. महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या 3 बातम्या. ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खानची गेल्या 5 तासांपासून चौकशी सुरू आहे. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. घडामोडी सविस्तरपणे बघूयात. आर्यन खानची गेल्या 5 तासांपासून चौकशी सुरू आहे. एसआयटीकडून आर्यनची चौकशी सुरू आहे. एसआयटी प्रमुख संजय सिंग त्याची चौकशी करतायत. नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये ही चौकशी सुरू आहे. आर्यन खानने ही मागणी केली होती की मीडियापासून जरा लांब चौकशी होऊ शकली तर अधिक चांगलं होईल आणि तळोजामध्ये त्याची चौकशी सुरू झालेली आहे. 5 तासांपासून अधिक काळ त्याची चौकशी सुरू आहे. 2 वेगवेगळ्या टीम्स त्याची चौकशी करतील. एकतर खंडणी मागण्याचं प्रकरण जे आर्यन खानशी निगडीत आहे त्याला या सगळ्यातून सोडवण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरीकडे क्रूजवर ड्रग्ज प्रकरण, या 2 प्रकरणांमध्ये 2 वेगवेगळ्या टीम्स त्याची चौकशी करतात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. अजित, काय सांगाल? 5 तासांहून अधिक काळ झालाय चौकशी सुरू आहे आर्यनची. तर आर्यन खानची चौकशी अजूनही सुरू आहे. एसआयटी जी आहे, संजय सिंग या एसआयटीचे हेड आहेत, हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की सुरुवातीला मुंबई एनसीबीची टीम जी होती ती या सगळ्या प्रकरणात तपास करत होती. तपास अधिकारी तेच आहेत. वरिष्ठ अधिकारी जे होते समीर वानखेडे हे देखील त्यांच्या पदावर कायम आहेत. तपास अधिकारी समीर वानखेडे यांना रिपोर्टिंग करतात आणि समीर वानखेडे जे आहेत ते संजय सिंग यांना रिपोर्टिंग करतात आणि संजय सिंग हे एसआयटीचे हेड आहेत. हे प्रकरण जे आहे हे प्रकरण मुंबईच्या एनसीबीनं उघडकीस आणलं होतं. त्यातून पुढे जाऊन जो तपास आहे तो आता संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली होतोय. आतापर्यंत जी चौकशी आहे, चौकशीमध्ये आर्यन खानचे जे व्हॉट्सअप चॅट समोर आले होते त्या व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातली चौकशी केली जाते. कशा पद्धतीनं तो जे ड्रग पेडलर आहेत त्यांच्याशी संपर्कामध्ये होता, त्याने याआधी किती वेळा ड्रग्ज आणलेला आहे, कारण का जे आर्यन खानचं व्हॉट्सअप चॅट मिळालेलं आहे त्यामध्ये 2 ते 3 वेळा तो अंमली पदार्थांबाबत चर्चा करताना दिसतोय. त्यामुळे तो रेग्युलर हे अंमली पदार्थ घेत होता का, त्याने कुठून आणले होते, त्याच्या संपर्कात आणखीन किती जण होते, मग ते त्याचे मित्र असतील किंवा त्याने घेतला असेल, दुसऱ्याने दिला असेल, विकला आहे का, त्याच पद्धतीनं कोणाकडून किती वेळा त्याने विकत घेतलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती घेण्याचं काम एनसीबी करत आहे. कारण का ही एसआयटी जी आहे हे पूर्णपणे विशेषतः या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे नेमका आर्यन खान या प्रकरणामध्ये किती गुंतलेला आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये आर्यन खानचा याच्यामध्ये हात आहे, तो त्याने अंमली पदार्थ किती वेळा, कुठून, कशा आणि कशा स्वरूपात आणले होते, त्याकरता तो पैसे कसे द्यायचा, या सगळ्या तपासामध्ये एका चॅटिंगमध्ये असं समोर आलं होतं की डार्क नेटच्या माध्यमातून हे अंमली पदार्थ जे त्यांची खरेदी केली जायची. कारण का कोणाच्याही रडारवरती हा सगळा व्यवहार येऊ नये, तो डार्क नेट कशा स्वरूपाचा होता, त्यावरून कशी खरेदी केली गेली होती, कशा पद्धतीनं हे सगळे पैसे जे आहेत ते वळते केले गेले होते आणि त्याच्यापर्यंत ड्रग्ज कसे पोहोचले होते, त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो एनसीबीची एसआयटी करते. नक्की, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल अजित. 30 ऑक्टोबरला न्यूज 18 लोकमतनं राज्यात सुरू असलेल्या बोगस बायोडिझेल विक्रीचं सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन समोर आणलं. या स्टिंग ऑपरेशननंतर राज्यभरात खळबळ उडाली होती आणि अवघ्या 24 तासात राज्यभरात धाडसत्र सुरू झालं. या बायोडिझेलच्या नावाखाली फर्नेस ऑइल आणि इंडस्ट्रीयल ऑइल विकणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यात आली. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अशा अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. अखेर आज म्हणजेच 12 नोव्हेंबरला न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल राज्य सरकारनं घेतली आणि GR काढत बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रीयल ऑइल विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. 2 वर्षापासून हा गोरखधंदा सुरू आहे. ऑपरेशन लुटारूची गंभीर दखल. सरकारनं जारी केला GR. बोगस बायोडिझेल माफियांवर आता कायद्याचा बडगा. ती कारवाई करणं फार गरजेचं होतं. स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यभर माफियांची पळापळ. न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्ट. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायालयानं देशमुखांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे। ईडीनं देशमुखांच्या 3 दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती। आपण ईडीच्या 200हून अधिक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत अशी माहिती अनिल देशमुखांनी ईडीसमोर बाजू मांडताना दिली। दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी तुमची छळवणूक केली का असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला असता त्यावर आपली छळवणूक झाली नसल्याचं अनिल देशमुख म्हणाले। मागचा रिमांड रिपोर्ट आणि आजचा रिमांड रिपोर्ट हा तंतोतंत सारखा आहे। तपासामध्ये कुठलीही प्रगती सकृत दर्शनी दिसून येत नाही आणि वेळ काढूपणा जो आहे तो चाललेला आहे आणि त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, त्यांना कुठलीही ईडीची कस्टडी मंजूर करण्यात येऊ नये या संदर्भाचा युक्तिवाद आम्ही त्या ठिकाणी कोर्टात केला। त्याचबरोबर आम्ही काही न्याय निवाडे देखील माननीय कोर्टात दाखल केले। कोर्टाने दोघी बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अनिल देशमुखांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला आहे व ईडीचा जो रिमांडचा अर्ज होता तो फेटाळलेला आहे। आजचा निकालाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही पुढची रणनीती ठरवू। निश्चितपणे आज अनिल देशमुखांना जामिनाचा अर्ज दाखल करण्याची मुभा आहे व त्या संदर्भातला निर्णय देखील आम्ही लवकरच घेऊ। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पवारांच्या कानावर घातले आणि इतर महामंडळांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली। तर प्रत्येक वेळी लोक शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांना भेटतात, त्यामुळे राज ठाकरे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन ते पवार यांना भेटायला आले अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली। इतर अनेक महामंडळांप्रमाणे जर 7वा वेतन आयोग ह्याही महामंडळाला जर लागू केला, विलिनीकरणाचा प्रश्न तर आहेच, पण तो थोडासा गुंतागुंतीचा आहे, त्याच्यावर कदाचित थोडीशी वेळ अधिक लागू शकते। परंतु तात्काळ म्हणून जर 7वा वेतन आयोग जर या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू केला तर त्यांना एक तात्पुरता थोडासा दिलासा मिळू शकतो। आणि आता पवारसाहेबांनी ह्या प्रश्नामध्ये लक्ष घातलंय म्हटल्यानंतर संबंधित सर्व लोकांची त्याच्यावर चर्चा करतील, त्यामुळे काहीतरी समाधानकारक तोडगा या प्रश्नासाठी निघू शकतो असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। काल जे कर्मचारी साहेबांना भेटायला आले होते ते कर्मचारी फक्त एसटीचे कर्मचारी म्हणून आले होते, कुठलीही संघटनेचे पदाधिकारी आलेले नव्हते। आणि आता आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे एसटी कर्मचारी संघटनेच्या बऱ्याचशा सदस्यांनी आम्हाला आता संघटना वगैरे नाही पाहिजेत, आम्हाला आता आमचा प्रश्न जीवनमरणाचा प्रश्न झाल्यामुळे आम्ही आता संघटना विरहित आमचं आंदोलन चालू करणार आहोत आणि चालू केले असे काल संघटना विरहित लोक येऊन भेटली होती आणि म्हणून साहेबांनी आज ती वेळ घेतली होती। भाजप नेते हाजी अराफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले। नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून सगळे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचं ते म्हणाले। वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून मलिकांवर आरोप करण्यात आले असून मलिकांनी जमीन हडपली असून पुण्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला असं ते म्हणत आहेत। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे। अब 9 करोड़ ट्रांसफर करेंगे, इसमें से 2 करोड़ रुपए अब किस तरीके से हम लेंगे। तो जैसे ही पता चला उन्होंने कहा कि तुरंत उस पैसे को वापस अकाउंट में ट्रांसफर कर दो। वही पैसा वापस अकाउंट में ट्रांसफर होता है। फिर यही नवाब मलिक पूना के सीपी को फोन करते हैं और सीपी को फोन करके कहते हैं कि तुरंत उन लोगों के ऊपर गुनाह दाखिल कर दो। लेकिन ये नहीं कहते कि जिसकी साइन हुई थी पठान की, सीओ की, उनके ऊपर गुनाह दाखिल करो। हमारी ईडी से यही मांग है कि उसकी सखोल चौकसी करो, उसके सीडीआर निकालो। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। मुरबाड इथल्या आदिवासी वाडीचा रस्ता अखेर खुला झालेला आहे। खासगी जागेतून जाणारी पायवाट अडवून संपूर्ण आदिवासी वाडीला वेठीस धरण्यात आलं होतं, त्यामुळे योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं वाडीतील तिघांचा मृत्यू झाला। रस्ता नसल्यानं या गावात रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती। याबाबतची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आणि अडवण्यात आलेला रस्ता खुला करण्यात आला। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। गणेश, ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती, काय नेमक्या आदिवासींच्या व्यथा आहेत त्या मांडल्या होत्या, कसा तोडगा निघाला, काय आत्ताचा अपडेट? सुवर्ण मुरबाड तालुक्यातील अतिशय ग्रामीण भाग ज्या ठिकाणी ही आदिवासी वाडी आहे आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील या गावकऱ्यांना रस्ता नव्हता। मध्यंतरीच्या काळामध्ये एका खासगी
जागेमधून हे आदिवासी जे आहेत ते जंगलातून येत जात होते. मात्र एका खासगी मालकानं आडमुठेपणाची भूमिका घेऊन राजकीय वरदहस्त असून तो रस्ता बंद केला होता आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून या आदिवासी बांधवांना अक्षरशः जंगलातून जावं लागत होतं. आणि त्याच्यामुळे जर एखाद्या रुग्णाला जर रुग्णालयात घेऊन जायचं असेल तर त्यांच्या घरापर्यंत देखील रुग्णवाहिका येत नव्हती, कारण त्यांना रस्ता नव्हता. नक्की. मात्र गेल्या काही दिवसांपासून जे रुग्णालयापर्यंत नेत असताना चादरीतून झोळी करून त्यांना न्यावं लागत होतं आणि उपचाराअभावी रुग्णालयापर्यंत न जात 3 जणांचे मृत्यू झाले होते. आणि हीच बातमी जेव्हा न्यूज 18 लोकमतनं दाखवली त्यानंतर तहसीलदारांनी याची गंभीर दखल घेत त्या ठिकाणी प्रशासनाला आदेश देऊन जो काही खासगी रस्ता जो अडवला होता तो मोकळा करून दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आदिवासी बांधवांनी न्यूज 18 लोकमतचे धन्यवाद मानलेत. सुवर्णा. नक्की गणेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सध्या YP सिंग यांनी एक ट्विट केलंय आणि ट्विट करून एका मोठ्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. या ट्विटमध्ये ते असं म्हणतायत की मुलगा 1 वर्षाचा असताना एका अभिनेत्रीला क्रूर पोलीस अधिकारी परमवीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांनी फसवलं. 4 वर्षांपासून ती आणि तिचा नवरा दोघेही तुरुंगात आहेत. मुलासाठी ही महिला तुरुंगात रडतीये. 3 वर्षात उच्च न्यायालयानं एकही जामीन दिलेला नाही असं ट्विट करून YP सिंग यांनी मुद्द्याकडे लक्ष वेधलं. ही घटना आहे मुंबईतलीच. मुलगा 1 वर्षाचा असताना आई-वडिलांना जेलमध्ये टाकण्यात आलं. या मुलाच्या आई-वडिलांना प्रदीप शर्मा आणि परमवीर सिंग यांनी खोट्या केसमध्ये अडकवल्याचा आरोप त्यांनी केलाय. या दोघांनीही संगनमतानं फसवल्याचा आरोप हे दाम्पत्य करत आहे. या मुलाचे आईवडील 5 वर्षांपासून जेलमध्ये आहेत. एकटी आजी न्यायालयीन लढा लढते आणि त्याचवेळी या मुलाचा सांभाळ करते. आता हा मुलगा 5 वर्षाचा आहे. YP सिंग यांनी या दाम्पत्याची केस लढायचं ठरवलंय आणि तो लढा सुरू केलेला आहे. मात्र आता हायकोर्टाने मागच्या 3 वर्षात एकदाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर म्हणणं तरी ऐकून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. खूप कष्टामध्ये काढलेलं आहे, कोणी नाही आहे आणि मी अतिशय त्रासामध्ये काढलेले आहे दिवस. मला कुठलाही आधार नाही आहे, कोणाचाही आधार नाही आहे. मी मुलाला कुठे घेऊन जाऊ शकत नाही आहे, इथे घरामध्येच असतात. आणि मी डायबिटीस आजारी पेशंट आहे. मी किती दिवस काढू हा मला प्रश्न पडला आहे. ते देवासारखी वाट बघते, अतिशय ह्याच्यानी वाट बघते मी की मुलगी माझी कधी येते म्हणून. मी एक दिवस मोजते, मला झोप नाही लागत. मी झोप नसते, मला रात्रभर तडफडत असते मी. मला झोप नाही, ना रात्रीची ना दिवसाची झोप. या दाम्पत्याची ही आई आहे, म्हणजे या मुलीची ती आई आहे जी आत्ता तुरुंगात आहे. नातवाला ती सांभाळते आहे. माजी IPS अधिकारी आणि पीडितेचे वकील YP सिंग यांनी सुद्धा यावर काय प्रतिक्रिया दिली बघूयात. आधी 5 वर्ष आतमध्ये राहा, आतमध्ये 5 वर्ष नंतर तुम्ही सांगा कोर्टात की याच्यात पुरावा नाही. अशा प्रकारचा कायदा जे आहे ड्रॅकोनियन कायदा महाराष्ट्रामध्ये तयार केलं होतं दाऊद आणि छोटा शकील असे लोकांना हाताळण्याकरता. पण त्यांनी तसा कायदा एक साधी महिला ज्याच्या 1 वर्षाचा दूध घेणारा मुलगा होता ते मुलगाला त्यांनी सेपरेट केला. रात्री त्यांना अटक केली. रात्री अटक लेडीला अलाउड नाही. त्यांनी रात्री त्यांना घेऊन गेला आणि पुढच्या दिवशी सकाळी त्यांना अटक दाखवला आणि मुलगा जे आहे त्यांनी त्यांची आजीकडे ठेवला आणि त्याच्यानंतर आतमध्ये आहे. कंगना रनौत आणि वाद हे आता समीकरण झालंय. कंगनाची वक्तव्य ही वाद निर्माण करतात. तिची मुक्ताफळं हा सर्वांच्या चर्चेचा विषय होतो. तिचं वक्तव्य ज्यामुळे वाद निर्माण होतात. तिने वादग्रस्त वक्तव्यावर पुन्हा उलटसुलट चर्चा होते. 1947 मध्ये जी मिळाली ती भीक होती. देशाला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असं वक्तव्य कंगनानं एका मुलाखतीत केलं आणि वादाला पुन्हा ठिणगी पडली. राजकीय नेत्यांपासून सोशल मीडियावर कंगनाला टीकेला सामोरं जावं लागलं. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान म्हणून एक ताम्रपट मिळालेलं आहे त्या काळामध्ये की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला. मग हे ताम्रपट का भिकाऱ्यांना दिले? भारतीय जनता पक्षाला याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि ही देशाची मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो की कंगना बेनला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजे. कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. ते बोलताय की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती. खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे. आज काही अभिनेत्री
मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहताय. आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. कंगना रनौतनं देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा काँग्रेस नेते नसीम खान यांनी निषेध केला. कंगना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी नसीम खान यांनी साकीनाका पोलीस स्थानकात तक्रार अर्ज केलेला आहे. एक सिनेमा अभिनेत्री हे येऊन सांगते की 47 मध्ये जे स्वतंत्र मिळाला तो भिकीमध्ये मिळालेला आहे. तो स्वतंत्र खरा स्वतंत्र तो नाही, खरा स्वतंत्र 14 मध्ये मिळाला. म्हणजे अशी प्रकारचं वक्तव्य करून हजारो आणि लाखो जो स्वतंत्र संग्राम सेनानी होते ज्यांनी बलिदान दिलेला या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी, त्यांचा अपमान करण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. एक छोटासा ब्रेक. महामुंबईमध्ये काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत. देशातील रेल्वेची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. कोरोना काळातील निर्बंध उठवले गेलेत. 20 महिन्यांनंतर रेल्वे सेवा पूर्वपदावर येते. देशभरात रेल्वे सामान्यपणे धावणार आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील रेल्वेची सेवा पूर्ववत सुरू होतीये. कोरोना काळातील निर्बंध उठवले गेलेत. 20 महिन्यांनंतर रेल्वे सेवा पूर्वपदावर येणार आहे. देशभरात रेल्वे सामान्यपणे धावणार आहे. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर कोरोना विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात आलाय का असा प्रश्न विचारला होता. ज्यात 61% लोक म्हणतायत हो, कोरोना विरोधातील लढा अंतिम टप्प्यात आलाय, तर 39% लोकांनी नाही म्हणत कोरोना विरोधातील लढा अंतिम टप्प्यात आला नाहीये असं मत नोंदवलंय. महामुंबईमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दोन वर्षापासून हा गोरखधंदा सुरू आहे. ऑपरेशन लुटारूची गंभीर दखल. सरकारनं जारी केला GR. बोगस बायोडिझेल माफियांवर आता कायद्याचा बडगा. ती कारवाई करणं फार गरजेचं होतं. स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यभर माफियांची पळापळ. न्यूज 18 लोकमतची